पोहायला चाललोय। आमच्या इकडचं पोहण्याचं ठिकाण आहे, परत आलेत कसं तरी इथपर्यंत पोहोचलेत बघा। पावसाळ्यात पूर्ण वातावरण मी नाही करत कारण जास्त या लवकर, ए निखिल या ये लवकर जास्त चालू। सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय श्रेयस यूट्यूब चॅनल। तर तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। मी घाईमध्ये सुरुवात करतोय कारण की आता मेन मध्ये सांगतो तुम्हाला की आता आम्ही चाललोय पोहायला आणि अचानक भयानकमध्ये प्लॅन झाला। जर अगोदर झाला असतं मी घरी ब्लॉग चालू केला असता। आता आज आम्ही पोहायला चाललोय। आमच्या इकडचं पोहण्याचं ठिकाण आहे ज्याला आम्ही कोडबी बोलतो, तर तिथे आम्ही पोहायला चाललोय। कोडबी जरा पुढे घे ना जरा। कोडबी म्हणजे कोडबी हे ठिकाण कवडोलीमध्ये येतं आणि आमचं गाव रावतोली आहे आणि इथून थोडंसंच अंतर आहे। आम्ही लोक ना जी छोटीशा नदीमधून येत होतो, तर ही लोक बघा कसं येतात। त्या लोक आम्ही अर्ध्याच आलो आणि तिथून चाललो आणि तिकडून आता अर्ध्याच गावातून आलो आणि तिथूनच येणार होतो। ही लोक धडपड करत आलेत कसं तरी इथपर्यंत पोहोचलेत। आम्ही 5 जणच आहोत कारण बाकीच्यांचं ठिकाण नाही, इकडे तिकडे गेलेत। आता म्हणून जयशला सांगितलं की वरतून रस्ता आहे म्हणून आम्ही इथून आलो सुरक्षित। आणि ते पाण्यात काय नाही तरी सुद्धा आम्हाला शेताबितातून टाकून मला घेऊन आला, माहिती आहे का। आम्ही लवकर पोहोचलो तर ते चाललो आता। हे बघा अर्ध भिजलो ऑलमोस्ट, एवढं झालं होतं पाणी तिकडे जेव्हा त्या नदीतून येत होतं छोटा। तर तिथून आम्ही कसा तरी बाहेर निघालो कारण तिथे चालायला जमत नव्हतं पाठवायला। आणि त्याच आता आम्ही चाललोय कोडबीवरती, जेवलो वगैरे आणि आम्ही आलो होतो हृदय, पण आम्ही कमी जण होतो म्हणून आम्ही कॅन्सल केलं। परत मग भेटले, मग आम्ही परत विचार केला की नाही जाऊयाच। हे बाबा तू पुढे राहा, मी रस्ता चुकायचं फुकटचं नाही। यश मला ही दे ना, छत्री दे ना। माझा मोबाईल भिजवणार आहेस तू? नाही माझा मोबाईल। इथून किती टाइम लागेल आपल्याला? इथून 5 मिनिटावर आहे। 5 मिनिटावर? हा, इथून समोर एक म्हणजे बघा पावसाळ्यात पूर्ण वातावरण, इथून एक थोडा झरा लागेल 5 मिनिटं। चल तू मा फोन 5 मिनिटाच्या नंतर झरा लागेल, तिथून आपल्याला क्रॉस करायचं आणि क्रॉस करतात आपल्याला म्हणजे कातल दिसेल। त्या कातल्यावर गेलो ना की लगेच समोर तिथे कोडबी आहे। कोडबीवर तुम्हाला सांगायचं असं आहे की मीच फर्स्ट टाइम चाललोय तिथे कारण आम्ही आमच्या गावच्या नदीवरती जायचो। कोडबी असं ठिकाणी जिथे आपण गेल्यावर ना म्हणजे तिथे खूप निसर्गरम्य असं सौंदर्य आहे। कारण जे तुम्ही डोळ्यात साठवू शकता, पण आणि डोळ्यात नाही हृदयात साठवू शकता असं तिथे नैसर्गिक ठिकाण आहे ते। नैसर्गिक ठिकाण आहे, खूप जुनं आहे। मीच लहानपणीपासून गेलो ना, ही लोक जाऊन आलेत, मी फक्त आमच्या इथल्या नदीवरतीच जायचो पोहायला। बघ तिथला मी बोललो जाऊया करून आता मी मागेच लागलो यांचं की नाही आता जायचंच आहे काय। पण तेव्हा पोचलो आम्ही। तुम्ही असे मोठे मोठे वॉटरफॉल बघता, पण हे जे आहे ना वॉटरफॉल हे कमी नाही। कारण इथं जे सौंदर्य तुम्ही डोळ्यात साठवू शकता ना ते कुठे भेटणारच नाही तुम्हाला। ही बघा मुलं पोचायचं या आजा ये हो आहे बघ, तुम्हालाच शोधत होतो आम्ही।
बोल शुभमला टाक दुसरीच टाक. पाणी बघ. चल चल निघू चल. अरे काय आता निघूया आता पाऊस. बोल काहीतरी 4 शब्द बोल. 4 शब्द. तर काय झाला आमचं पोहून वगैरे मस्त निघालो घरी जातो. पाऊस पण वाढला आणि अर्धा 1 तास मस्त पोहलो. तर संध्याकाळ पण होत आलं म्हणून आम्ही आता निघतोय. आम्ही आलो होतो 5 जण आणि आता 7-8 जण झाले बघा. तर पाऊस चालू आहे म्हणून जरा मोबाईल परत ठेवतो आता मी, कारण परत भिजला तर वांदे व्हायचं. जोराचा पाऊस आला आणि आम्ही सुद्धा असे फोन घेऊन आले घरात. हे गाईस, आता दादा आमचा फोन आला आहे तर तो आमच्यासाठी फ्रेश होऊन मॅगी बनवत आहे. चला तुम्हाला दाखवतो मी. आता बोल काहीतरी. चमच कुठे आहे? चम्मच कुठे बोलतोय. मसाला घालतोय. तर काय मी पोहायला गेलो होतो तर घरी आलो तर मॅगी खायचं मन झालं. मी जरा मॅगी बनवतोय आणि ह्या लोकांना पण पाहिजे होता. ते लोक मजाच करतात मला. नीट पाडा. हाय गाईस, आम्ही आज मॅगी बनवते. हे बघा आमची दीदी. आम्ही आज मॅगी बन. हाय दोस्तों, दादा आमचा पाणी इकडे गेलेला पाण्यात. ते बघा ते पाणी पण भरलेलं आहे. आम्हाला नेलं नाही ह्याने पावसात भिजायला म्हणून आम्हाला मॅगी पण खातो. ह्याच्यात दिसत नाही एवढे. आता मस्तपैकी जरा खाऊन घेतो आणि व्हिडिओ पण एंड करतो. भूक पण लागली पोहून तर हे लोकांना राहत नाही बघा. बनवाय चालू केल्यापासून इथे किचनमध्येच आहे ना बाजूला. बघा कुठं कुठं सांगतो. तर काय आम्ही वरती आलो मॅगी खायला. आता जरा गावच्या माहोलचे जरा भारी वाटतंय, कारण आता भिजून आलो. तर जरा गावचा माहोल कसा वाटला तुम्हाला आणि गावचा जो आम्ही जिथे पोहायला गेलो ते तुम्हाला कसं वाटलं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. अजून काय ना काय केलं तर नक्कीच मी ब्लॉग बनवेन. तर बस इथपर्यंत कंटिन्यू ठेवल्याबद्दल धन्यवाद आणि असंच भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटू असं एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.